नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये बिबट्या या नावानं प्रचंड दहशत पसरवली आहे. कारण महाराष्ट्रामधल्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामधल्या आणि काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्रामधल्या अनेक भागांमध्ये बिबट्याचा वावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलाय. मानवी वस्त्यांवर होणारे हल्ले मोठ्या प्रमाणावर वाढलेत आणि यामध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागलेत. काही ठिकाणी परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की नागरिकांना आंदोलन करावं लागलं. वन विभागानं अनेक ठिकाणी कारवाई सुरू केलेली आहे, पण बिबट्यांची संख्या इतकी मोठी आहे की वन विभागाचे असलेले पिंजरे आणि वन विभागाचे एकूण मनुष्यबळ हे सुद्धा कमी पडते की काय अशी शंका निर्माण व्हायला लागली. खरं तर मानव आणि वन्य प्राणी यांच्यामधला संघर्ष नवा नाहीये, पण गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हा संघर्ष जास्त तीव्र होताना पाहायला मिळतोय. वन्य प्राण्यांची शिकार करणं, वन्य प्राण्यांना मारणं हा कायद्यानं गुन्हा असल्यामुळे स्थानिकांना या प्रकरणात काहीही करता येत नाहीये. मात्र स्थानिकांचे जीव आणि त्यांच्या असलेल्या जनावरांचे जीव हे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये सध्या जात आहेत. त्यामुळे प्रचंड संतापाचं वातावरण आहे, भीतीचं वातावरण आहे आणि याचे अनेक सामाजिक परिणाम सुद्धा घडतात. या सगळ्या मुद्द्यांवर बोलायचे, पण त्या अगोदर पाहूयात या सगळ्या मुद्द्यासंदर्भात एक सविस्तर आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट. शिरूरमध्ये 15 दिवसात बिबट्यानं घेतला तिघांचा जीव. कोल्हापुरात भर दिवसा शहरात घुसलेल्या बिबट्याला पकडण्याचा थरार. अहिल्यानगरमध्ये बिबट्यानं 4 वर्षांच्या मुलीला घरासमोरून फरफटत नेलं. या बातम्यांमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे. बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडणारी माणसं, मुलं, प्राणी यांची संख्या आला दिवस वाढतच चालली आहे. फक्त गावातच नाही तर शहरातही बिबटे घुसतायत. फक्त रात्री नाही तर भर दिवसाही बिबट्याचे हल्ले होत आहेत. वुडलँड हॉटेलच्या परिसरात बिबट्या आलेला आहे. त्यावेळी आम्ही वुडलँड हॉटेलच्या समोर गेलो तर त्यावेळी एका कर्मचाऱ्याने सांगितलं की आमच्या कंपाऊंडवरून उडी मारून MSCBच्या कार्यालयात गेलेला आहे म्हणून. त्यावेळी आम्ही आत आलो MSCBची ऑफिसमध्ये. त्यावेळी एक 10-15 पोलीस कर्मचारी आणि रेस्क्यू टीमचे थोडे कर्मचारी होते. आम्ही सगळे आत शोध घेण्यासाठी आलो असता कुठेही बिबट्या मिळाला नाही. पण एका जुन्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला एक सिमेंटचा चेंबर आहे, त्या चेंबरमध्ये बसलेला होता. आपल्या भागामध्ये बिबट्यांची संख्या वाढलेली आहेच, परंतु त्यांना भक्ष्यही मोठ्या प्रमाणात मिळते. जसं की जर्सी गाईची जी वासरं आहेत नर, ती लोक रस्त्याच्या कडेला सोडता येते, मोकळ्या माळरानावरती सोडून देता येते. त्याच्यामुळे ती आयती शिकार दररोज बिबट्याला भेटते. या ठिकाणी दिवसेंदिवस मानवावरील हल्ले वाढलेले दिसता येते. वन विभागामार्फत आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बिबट्या जेरबंद करणं किंवा ट्रँक्युलाइज करणं यासाठी पिंजरे पण लावलेले आहेत. पुण्यातल्या जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्याचं प्रमाण सध्या प्रचंड वाढलंय. 15 दिवसातच बिबट्यानं 3 जणांचा जीव घेतला आणि त्यानंतर गावकरी रस्त्यावर आले. बिबट्याला पकडा नाहीतर ठार मारा अशी मागणी करत तीव्र आंदोलन झालं. शेवटी वनमंत्री स्वतः शिरूरला पोहोचले. वनताऱ्यामध्ये पहिले 20 बिबट्या पाठवले जातील. जसे पकडले जातील तसे वनताऱ्यामध्ये जातील. काही आफ्रिकन देशांनी मागणी केलेली आहे, तर केंद्र सरकारची परवानगी घेऊन आफ्रिकन देशांना सुद्धा बिबटे दिले जातील. आता सॅटेलाइटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून बिबट्या नुसता कॅमेरा जर आला तर 3 किलोमीटरमध्ये सायरन वाजेल. मी लोक सतर्क होते. जर का तो लोकांच्या अंगावर येत असेल ना तर त्या ठिकाणी नरभक्षक त्याला शूट करून टाका सांगितलेलं. एकट्या जुन्नर वनपरिक्षेत्रामध्ये तब्बल 800 ते 1200 बिबटे असल्याची शक्यता आहे. त्यातले किमान 100 बिबटे मानवी वस्त्यांवर हल्ले करतात अशी ही शक्यता वर्तवली गेली आहे. पण या बिबट्यांना पकडण्यासाठी वन खात्याकडे पुरेसे पिंजरेही नाहीयेत. वनमंत्र्यांनी यातील काही बिबटे गुजरातमधल्या वनताराला किंवा इतर जिल्ह्यांमधल्या वनक्षेत्रांमध्ये पाठवणार असल्याचं म्हटलंय. पण इतक्या मोठ्या संख्येनं असलेले बिबटे पकडणार किती आणि दुसरीकडे पाठवणार कसे हा गावकऱ्यांचा सवाल आहे. हा भाग बिबट प्रवण क्षेत्र म्हणून त्यांनी जाहीर करावा. या भागातील लोकांना शेती करणं अशक्य आणि अवघड झालेलं आहे.
मुलांना शाळेत जाणं देखील अवघड झालेलं आहे. सगळ्या मुलांसाठी स्कूल बसची व्यवस्था करावी आणि प्रत्येक कुटुंबाला परिवाराला शासनाने 25,000 रुपये अनुदान, प्रत्येक अनुदान म्हणण्यापेक्षा मदत प्रत्येक महिन्याला त्यांनी द्यावी अशी या भागातील लोकांची मागणी आहे. एका वासराला जर 2 लिटर रोजचं दूध पाजायचं आणि त्यांना पोचवायचं आणि त्यांच्यापासून काही उत्पन्न नाही ना, त्यांच्यापासून उत्पन्न काय? त्याच्यामुळं हे आमचं असं एक मत आहे की ही जी वासरं आहेत, ही वासरं झाल्याच्या नंतर लगेच तुम्ही त्या ठिकाणी वासरं गोळा करा आणि तुम्ही तुमच्या फॉरेस्ट खात्यामध्ये त्या ठिकाणी वाघांना बक्षीस त्या ठिकाणी ठेवा. आमचं असं म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीत हे काम झालं पाहिजे, बिबट्या कमी झाले पाहिजेत, असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचं क्षेत्र मोठं आहे. ऊसाची पूर्ण वाढ झाली की त्या शेतामध्ये लपणं बिबट्याला सहज शक्य होतं. त्यामुळं आता शेतावर जाताना शेतकरी महिलांनी गळ्यात खिळ्यांचे पट्टे घालायला सुरुवात केली आहे. काहींनी आपल्या घरांसमोर उंच जाळ्या लावून घरांचेच पिंजरे केलेत. बिबट्याच्या दहशतीमुळं शिरूरमधल्या अनेक गावांमध्ये तरुणांना लग्नासाठी कुणी मुलीही द्यायला तयार होत नाहीये. लहान मुलं ही बिबट्याचं लक्ष ठरत असल्यामुळं मुलांच्या शाळा बंद ठेवण्याची मागणी होतीये. जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, बिबट्यालाही आणि माणसालाही. पण बिबट्याची दहशत आता गावखेड्यातल्या सगळ्याच व्यवहारांवर पसरली आहे. त्यामुळं बिबट्याच्या या समस्येवर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि बिबट्याची ही समस्या नेमकी कुठपर्यंत खोल रुतली आहे हे जाणून घेण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत या विषयावर आंदोलन करणारे तिथले स्थानिक शंकर पिंगळे. शंकरजी नमस्कार. नमस्कार मॅडम. आणि आपले प्रतिनिधी अमोल दरेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. अमोल नमस्कार. नमस्ते. बर, आपण शंकर पिंगळेंकडे सुरुवातीला जाऊयात. शंकरजी मला पहिलं तर सांगा की हा जो बिबट्यांची समस्या आता निर्माण झालेली आहे ती यावर्षी जास्त तीव्र झालेली आहे की दरवर्षी असते तशीच आहे की दरवर्षीपेक्षा कमी आहे? मॅडम कसं आहे माहिती आहे का, बिबट्या आता चालू वर्षी मानव वस्तीमध्ये जास्त प्रभाव त्यांचा दिसत आहे. इथून मागल्या काळामध्ये बिबटे होते, म्हणजे गेले एक 8-9 वर्षापूर्वी एक 10 ते 12 बिबटे कुठेतरी असल्याचे जाणवायचे. परंतु एक 5 ते 6 वर्षामध्ये त्यांची झालेली झपाट्याने वाढ. कारण ते मांजराशी त्यांचं वंशवळ जुळत असल्यामुळे एका वेळेस एका बिबट्याला कमीत कमी 3 ते 4 पिल्ले होतात. एक मादी 4 पिल्ले एका वर्षामध्ये देत असेल, त्याची झपाट्याने झालेली वाढ ते पाहता आणि त्यांना भेटत असलेले न भेटणाऱ्या खाद्य त्याच्यामुळे ते मानव वस्तीवरती जास्त प्रभाव करतात. बरं, पण आता गावांमधली काय परिस्थिती आहे? म्हणजे हे फक्त रात्रीच्या वेळी होत आहेत हल्ले की दिवसा पण होतात? कारण काही व्हिडिओ येतात त्याच्यामध्ये तर दिवसा सुद्धा बिबटे दिसतात. मॅडम, आपली पहिली जी शिवण्या बॉम्बेवरती जो हल्ला झाला तो साधारण 5:45 दरम्यान झाला. त्यानंतर जे बागुबाई जाधव, हो सकाळी, आणि नंतर जे बागुबाई जाधव आहेत त्यांच्यावरती जो हल्ला झाला तो पहाटे 6च्या दरम्यान झालेला आहे. म्हणजे दिवस उजाडाच्या टायमाला शेतकरी ज्यावेळेस शेतीची कामं करण्यासाठी, प्रवाहांचं खाणं काढण्यासाठी, गाया बाहेर बांधण्यासाठी ज्यावेळेस उठतात त्यावेळेस तो हल्ला झालेला आहे. आणि रोहनच्या बाबतीत तर आपल्याला माहितच आहे की 3-3:30च्या दरम्यानमध्ये दिवसामध्ये हा हल्ला झालेला आहे. ते अगदी वडील सोबत चालत असताना तो हल्ला घडलेला आहे. म्हणजे हा असं नाही की रात्रीचा हल्ला होता, तो दिवसा पण जास्त प्रमाण झालेला आहे. मग शेताबितामध्ये जातात कशी माणसं? म्हणजे असं जर असेल दिवसा पण येतो, रात्री पण येतो, कुठूनही येतो, मग ऊसाची कापणी जर करायची असेल, ऊसतोड करायची असेल, कशी करायची? मॅडम, परिस्थिती आता खूप बिकट झालेली आहे. जे लेबर आता आमच्या भागामध्ये ऊस तोडणीसाठी आलेले आहेत त्यांना देखील आम्हाला संरक्षण द्यावं लागते. आज परिस्थिती अशी आहे की कालच आमच्या गावामध्ये एका आंध्रे म्हणून शेतकरी आहेत, त्यांच्या ऊसाची तोड चालू होती. एका वेळेस 2 बिबटे त्या ऊसाच्या फडातून बाहेर निघाले. म्हणजे जे ऊस तोडणी कामगार आहे ते बाहेर शेतीतून बाहेर पळाले. त्याला प्रतिबंध करायचा कसा? प्रत्येक वेळेस शेतकरी तिथं एवढी संरक्षण पुरवू शकत नाही ना. पण मग वन खातं काय करतं? वन खातं आता सध्या पिंजरं लावते. आमच्या शिरूर भागामध्ये, शिरूर आंबेगावमध्ये त्यांनी असं सांगितलंय एक 37 पिंजरे आहेत. परंतु 37 पिंजऱ्यामध्ये आपण पाहिले रोहनची ज्यावेळेस घटना घडली त्याच्यानंतर 8 ते 9 बिबटे जेरबंद झाले. परंतु अलीकडच्या 4-5 दिवसामध्ये एकही बिबट्या त्या पिंजऱ्यामध्ये गेलेला नाही. पण बिबटे तर प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. मग आता याच्यावरती ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे. कालच वन मंत्र्यांनी या ठिकाणी दौरा केला
परंतु त्या दोघांमध्ये देखील जिल्हाधिकारी साहेबांचा या ठिकाणी दौरा झाला. त्यांनी सांगितलं मी 50 बिबटे त्या ठिकाणी वन ताराला पाठवू, आणि काल मात्र ज्यावेळेस वनमंत्री आले त्यांनी सांगितले की 20 बिबटे पाठवू. म्हणजे शासन आणि प्रशासन याच्यामध्ये काहीतरी तफावत जाणवत आहे. ज्यावेळेस त्यांनी नरभक्षक बिबटा म्हणून एका बिबट्याला ठार केलं, परंतु हा बिबट्या ठार करीत असताना ज्यावेळेस इतर 2 घटना घडल्यात, बिबट्या तर एकच ठार केला ना. ज्यावेळेस नरभक्षक बिबट्या तुम्ही ठरवता त्यावेळेस इतर 2 ठिकाणी हल्ले झाले, त्याच बिबट्याने केले असं कशाहून ना. हे पण तितकंच शोकांतिक बाब आहे. प्रशासनाला विनंती आहे की आपण याची लवकरात लवकर काय करता येईल ते पाहिजे तर बरं राहील. कारण की आज जर शेतीमध्ये काम करायचं असेल तर अवघड आहे. म्हणजे मजूर यायला तयारच होत नाही. बरोबर. आले तरी आम्हाला एक 4-5 माणसं त्यांच्या सिक्युरिटीसाठीच उभी ठेवायला लागतात बांधावर. पण हे सगळं फक्त जंगलाच्या बाजूला जी गावं आहेत तिथेच होतंय की जंगल नसलेल्या गावांमध्ये पण होतंय? नाही मॅडम, आमचा जो शिरोळ आंबेगावचा जो भाग आहे त्यामध्ये दोन्ही बाजूला नद्या आहेत, ऊसाचं क्षेत्र आहे, बागायती क्षेत्र आहे. परंतु या ठिकाणी असं काय मोठं असं घनदाट जंगल अजिबात नाहीये. ज्या फॉरेस्टच्या जमिनी आहेत तिथं पण लोकवस्तीसारखं थोडीफार झाडं आहेत. एकदम सपाट वातावरण आहे, तरी बिबट्यांचा प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे. म्हणजे प्रश्न असा आम्हाला पडतो इथे की मग ऊस जेव्हा कापून जातो तेव्हा हे एवढ्या मोठ्या संख्येने असलेले बिबटे राहतात कुठे जर आजूबाजूला जंगल क्षेत्र नसेल तर? मॅडम काय होतं, ऊसाच्या 2 प्रकारच्या लागवडी असतात. जो कापणीला आलाय तो ऊस, त्याच्या समोर नवीन वर्षाचा परत लावलेला ऊस, या क्षेत्रांमध्ये त्याचा प्रादुर्भाव जास्त. म्हणजे मोठा कापणी केली की लहान मध्ये त्याला लपायला जागा भेटते. ओके. म्हणजे कायम त्याच्यासाठी लपण्यासाठीची जागा असल्यामुळे ती संख्या वाढायला मदत झाली आहे. ठीक. कायमची वाढायसाठी जागा. अमोल, आता या सगळ्यामध्ये प्रश्न असा पडतोय की वन खातं नेमकं काय करते? म्हणजे 2-3 तक्रारी खूप प्रामुख्याने समोर येतात. एक तर वन खात्यानं जे पिंजरे लावायला हवे आहेत त्यांची संख्या प्रचंड कमी आहे, आणि जिथे ते पिंजरे लावले जात आहेत तिथं बिबटे काही पकडले जात नाही. जे काही 4-2 बिबटे पकडले जात आहेत त्याच वेळेस दुसरीकडे हल्ले होतात. याचा अर्थ गावांवर हल्ले करणाऱ्या बिबट्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. वन खात्याची पूर्ण कार्यक्षमता या सगळ्यामध्ये दिसतीये का की अकार्यक्षमता दिसतीये? नक्कीच आपण पाहतोय की जो शिरूरचा जो उत्तर भाग आहे, पिंपरखेड असेल किंवा आंबेगावचा जो भाग आहे तो बागायती एरिया आहे. धरण क्षेत्र मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड या ठिकाणी केली जाते. पिंगळे जसे म्हणाले त्याप्रमाणे या ठिकाणी 2 प्रकारामध्ये ऊस लागवड होते. 14 महिन्याचा आणि जे आडसाली आणि सुरूचा जो ऊस आहे त्याच्यामध्ये 6 महिन्याचं अंतर असतं. म्हणजे ज्यावेळेस ऊस तोडणीला मजूर येतात त्यावेळेस तो बिबट्या त्या ठिकाणाहून निघून सुरूच्या ऊसामध्ये दडण्यासाठी त्याला पोषक वातावरण आहे. वन विभागाच्या बद्दल बोलायचं झालं तर अख्ख्या संपूर्ण तालुक्यामध्ये फक्त 35च पिंजरे या आंदोलनापूर्वी होते. प्रशासनाकडे वारंवार मागणी केली जात असताना सुद्धा वन विभागाची तुकडी जी मनुष्यबळ संख्या आहे ती आणि क्षेत्राची जी संख्या पाहिली तर जवळपास खूप मोठ्या प्रमाणात वन विभाग आहे. परंतु हा बिबट्या जो आहे तो वन विभागाच्या कार्यक्षेत्रात नसून तो आता मानवी वस्तीमध्ये अधिवास करू लागल्याने त्या ठिकाणी ऊसाच्या क्षेत्रामध्ये त्याला साप असेल, उंदीर असेल, ससा असेल, घोस असेल या प्रकारची खाद्य मिळू लागलेली आहे. गावात पूर्वी असणारी रानडुकरांची हल्ले करून तो जगत होता. जेव्हा आपण या बातमीचा आढावा घेत होतो त्यावेळेस बिबट्या दिवसाला साधारणतः 7 किलो पर्यंत मांस खाऊ शकतो अशी त्याची परिस्थिती आहे. आणि एकदा त्याने एखाद्या प्राण्यावरती हल्ला केला तर तो प्राणी जगण्यासाठी तो 7 किलो त्याचं जे पोषक वातावरण आहे किंवा ज्याला जे खाद्य आहे ते आणि ऊसासाठी सतत पुरवणारं पाणी हे त्याच्यासाठी खरं तर पोषणाचा भाग झालेला आहे. दुसरी गोष्ट आदिवासाची बाब बोलाल तर या ठिकाणी लपण्यासाठी ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे, धरण क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे आणि आजूबाजूचा जर परिसर पाहिला तर एकूण शेतीच्या क्षेत्रापैकी हा जंगली भागात राहण्यापेक्षा तो आता मानवी वस्तीमध्ये राहू लागलेला आहे. त्याला भक्ष्य जवळ दिसते. पण मला आणखीन एक अमोल सांगा की पिंजरा लावणं हा एकमेव उपाय आहे का? कारण मगाशी वनमंत्री आपल्या रिपोर्टमध्ये जेव्हा आपण दाखवलं तेव्हा असे म्हटले की आम्ही अशी सिस्टीम तयार केलेली आहे की सीसीटीव्ही मध्ये जर तो बिबट्या दिसला तर आजूबाजूच्या परिसरामध्ये सायरन वाजेल आणि मग लोकांना कळेल की बिबट्या आलेला आहे किंवा संकट आलेलं आहे म्हणून. तर ही अशी जी व्यवस्था आहे ती खरंच अंमलात आहे की ही फक्त सांगितली जाते आणि वापरताना जमिनीवर प्रत्यक्षात फक्त पिंजऱ्यांसारखे जुनेच उपाय वापरले जातात? नक्कीच वन विभागाच्या वतीनं प्रायोगिक तत्वावरती AI टेक्नॉलॉजीचा वापर करून बिबट्यांचा सायरनचा जी सिस्टीम उभी केलेली आहे
परंतु ती पुरेशी नाहीये. आणि बिबट्यांचा जो वावर आहे तो खर तर मनुष्यवस्तीच्या खूप जवळ आहे. ज्यावेळेस बातमी करत असताना ऊसतोड कामगारांवरती धावलेला बिबट्या हा हुसकल्यानंतर पुन्हा तो उसात गेला. त्यानंतर तो दुसऱ्या बाजूला असणाऱ्या धनगरांच्या कळपातील घोडीवरती अटॅक करणार अशा परिस्थितीत असताना त्या ठिकाणी खरं तर बेनपाळाने त्याला हुसकलं. परंतु तो बिबट्या खरं तर एकाच ऊसामध्ये लपलेला होता. त्यानंतर या ठिकाणी वन विभागाने त्या ठिकाणी पिंजरे लावले. पिंजऱ्यांची संख्या कमी आहे, नंतरून उपाययोजना करण्यात आल्या, पिंजऱ्यांची संख्या वाढवली. पण एकूणच आपण पाहिलं तर ती संख्या जवळपास 200 ते 300 या ऊस क्षेत्रामध्ये बिबट्या असल्याने तोकडी पडत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न आहे. मानवी वस्तीवरती होणारे हल्ले ह्या काही आताच्याच बाबी नाहीयेत. जवळपास 57 बळी या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गेल्यामुळे हा जनाक्रोश या ठिकाणी पाहायला मिळाला. येथील स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं. वन विभाग जागा झाल्यानंतर वनमंत्री या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये शूटआउटची ऑर्डर जरी दिली असली तरी तो बिबट्या इतका चपळ आहे की त्याला शोधणं आणि त्याला मारणं कठीण आहे. ते निश्चित आहे की जन आक्रोश तुम्ही जो म्हणालात तो होणं. शंकरजी, खरं तर इथे प्रश्न काही फक्त जीव गेलेत म्हणून जन आक्रोश आहे इतकं पुरता मर्यादित नाहीये. म्हणजे कुणाला आवडेल की सतत आपण एखाद्या गोष्टीच्या दहशतीमध्ये, भीतीमध्ये जगावं? अख्खं कुटुंब त्या भीतीमध्ये असतं. म्हणजे घरात असलं तरी पण भीती, घरातनं बाहेर पडलं तरी भीती, शाळेत मुलांना पाठवावं तरी भीती, शेतावर जावं तरी भीती, अंगणामध्ये जनावरं असतील त्यांची भीती. अशा भीतीमध्ये सतत कुणाला जगायला आवडेल? पण आता प्रश्न असा आहे की याचे परिणाम काय काय होतात. म्हणजे आम्ही 2-3 ज्या गोष्टी बघितल्यात त्याच्यामध्ये असं काही पालक म्हणतात मुलांच्या शाळाच बंद करायला हव्यात. काही जण गळ्यामध्ये ते लोखंडी खिळे असलेले पट्टे घालायला लागलेले आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की तरुण मुलांना याच्यामुळे मुलीच मिळत नाहीये. तर हे सगळे परिणाम तुम्हाला ग्राउंड लेवलवर दिसतात का? आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन काय काय सामाजिक परिणाम होताना दिसतात? नक्कीच मॅडम, जसं की आपण सांगितलं की काही महिलांचे आता आपण व्हिडिओ पण पाहिले की गळ्यात जे कुत्र्याला आपण बेल्ट घालतो तसल्या प्रकारचे बेल्ट घालून शेतीत काम करणं. परंतु हे इतकं सोपं पण नाही मॅडम. ते दाखवलं जाते की प्रत्येक वेळेस शेतीमध्ये काम करत असताना तोच खेळ जर आपल्या मानेला पुढे इजा झाली त्याच्यातून पॉइझन सारखे प्रकार पण घडू शकतो. हा काय पर्याय नाही. दुसरी गोष्ट आपण जसं की सांगितलं की आज या भागामध्ये ज्यावेळेस दिवाळीच्या काळामध्ये या घटना घडल्या, इथला बराचसा वर्ग काही शेती नोकरी धंद्याच्या व्यवसायानिमित्त बाहेर पुन्हा मुंबई ठिकाणी आहेत. परंतु त्यांना गावाला जर दिवाळीला सुट्टीला वगैरे बोलवायचं झालं तर ते डायरेक्ट नकार देत आहेत की आम्ही इकडेच बरं आहे, आम्हाला यायला नकोय. पहिलं जसं की कोरोना काळ होता, त्या कोरोना काळामधून चला खेड्याकडे अशी व्यक्त होती. परंतु आज असं परिस्थिती निर्माण झालेली आहे, शेती विकून लोकांना मुंबई पुण्या ठिकाणी जावं की असा प्रश्न निर्माण झालेला. आणि तो लग्नांचा जो मुद्दा आहे तोही गंभीर आहे. मुली द्यायला कोणी तयार होत नाही या गावांमध्ये. नक्कीच मॅडम, काय झालंय आता हे बिबट्याचं वास्तव पाहता, जर एखाद्या ठिकाणी लग्न करून एखादी स्त्री जर या भागामध्ये आली तर उद्या जर तिच्या बाबतीत काय दुर्दैवी घटना घडली तर त्याच्यामुळे पालक वर्गांचे ज्या मुलीचे वडील आहेत त्यांची नक्कीच भीती त्यांच्या मनामध्ये आहे. आणि आपली मुली देऊन कोणाला वाटणार आहे की आपली मुलगी आपल्यापासून दूर जावी म्हणून. हा एक फरक नक्कीच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. पण शाळांचं काय करायचं? म्हणजे शाळा आणि कॉलेजेस हे तर थांबवता येणार नाहीत ना, ते तर सुरू ठेवावे लागतील. आणि मग त्या मुलांना बाहेर सोडावं तरी पण भीती, आणि त्यांना घरात बसवावं तर त्यांच्या शिक्षणाचं नुकसान. नक्कीच मॅडम, आता आम्ही तेच संदर्भात चर्चा पण करतोय शाळेंविषयी की जर शाळा आमच्या भागापासून 6 ते 7 किलोमीटर वरती हायस्कूल आहे, त्या ठिकाणी जर मुलं पाठवायची झाले तर पालक वर्गांना शेती व्यवसाय सोडून सकाळच्या 10च्या टायमाला त्यांना शाळेत नेऊन घालणे, परत 5:30 वाजता ज्यावेळेस सुटतात त्यावेळेस आणायला जाणे. याच्यामध्ये शेतीतून शेती करायची एका बाजूला बाजारभाव नाही, दुसऱ्या ठिकाणी मुलांच्या जीवाची काळजी, परत पुढे तिकडे गेल्याच्या नंतर जी महिला माग शेतीमध्ये काम करतायत त्यांना पण प्रोटेक्शन पुरवायचं. याचा नक्कीच मोठा प्रादुर्भाव आमच्या भागामध्ये जाणवत आहे. आणि ही सततची भीती आहे, म्हणजे खरं ही सततची भीती आहे. पण आता शेवटचा प्रश्न विचारते की आमदार, खासदार, तुमचे लोकप्रतिनिधी जे आहेत ते काय करतात? म्हणजे ते गंभीर आहेत का पुरेसे या मुद्द्यावर, की फक्त तुम्ही आंदोलन केल्यानंतर समोर येत आहेत आणि बाकी वेळेला फार काही पडलेलं नाही? काय परिस्थिती आहे आमदार खासदारांची? मॅडम, ज्यावेळेस पहिली घटना घडली त्यावेळेस आणि दुसरी घटना घडली त्यावेळेस स्थानिक आमदार, स्थानिक खासदार त्या ठिकाणी घटनास्थळी भेट द्यायला आले होते. आम्ही त्यावेळेस देखील आंदोलन केलं होतं. म्हणजे प्रत्येक घटना घडल्यानंतर आंदोलन करावं की काय असा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे. त्यांनी जर पहिल्या 2 घटनेच्या टायमाला जर ठोस भूमिका घेतली असती
पहिल्या घटना घडल्या त्यावेळेसच बिबट्याला शूटआउट साईटची नोट जर घटना त्या ठिकाणी आदेश जारी केला असता ते पुढल्या 2 घटना घडल्याच नसत्या असं पण आम्हाला वाटतंय. कारण मी स्वतः ज्यावेळेस आंदोलन झालं त्यावेळेस मी मंत्रालयामध्ये वनमंत्री महोदयांना त्या ठिकाणी आमच्या भागातील 25 ग्रामपंचायत असतील त्या ठिकाणी काही इतर संघटना असतील त्यांची निवेदनं घेऊन 28 तारखेला वनमंत्री महोदयांना सांगितलं होतं की साहेब आमच्या भागामध्ये बिबट्याचे खूप मोठे अडसर त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. शेतकऱ्यांना शेती करणं अवघड झालेलं आहे. आपण त्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करावी आणि लवकरात लवकर भागामध्ये भेट द्यावी. त्यानंतर 2 तारखेलाच ही रोहनची घटना घडली. कदाचित जर त्यावेळेस वनमंत्री महोदय जर ऍक्टिव्ह झाले असते या भागामध्ये आले असते कदाचित आमचा रोहन आज आमच्यामध्ये असतं. खरं आहे, म्हणजे आपल्या घरातलं एखादं लहान मूल जनावरांना उचलून न्यावं याच्यासारखं दुःख काय असू शकतं. अमोल, आता शेवटचा आणखी एक मुद्दा स्टॅटिस्टिक्ससाठी सांगा की जुन्नर भागामध्ये एकूण 800 ते 1200 बिबटे असल्याची साधारण शंका आहे. तर याच्याबाबतची काही अधिकृत माहिती आहे का? काही गणना झालेली आहे का? बिबटे किती पटीनं वाढतात याची काही आकडेवारी वन खात्यानं दिलेली आहे का? आणि जर हे हलवायचे असतील इथून तर तेवढी यंत्रणा खरंच वन खात्याकडे आहे का? थोडक्यात सांगाल. नक्कीच ही जनगणना झालेली नाही, परंतु एक साधारणतः असं म्हटलं जातं की 5 वर्षापूर्वी साधारणतः 200 बिबटे होते. साधारणतः एका नर मादीला जे आहे ती 3 पिल्लांचं आकडेवारी पाहिले तर ती 1200 पर्यंत संख्या जाते. आणि ह्या अनुषंगाने पूर्णतः परिसरामध्ये पाहिले तर तुम्ही मगाशी म्हटलात की त्याप्रमाणे जंगली भागासह नाही तर ते नागरी वस्तीमध्ये रस्त्यांवरती सुद्धा आता बिबटे दिसू लागलेले आणि ते कळपाकळपाने दिसू लागले. त्यामुळे यांची संख्याची जी आता एकूण संख्या पाहते ती नक्कीच 1200 ते 1300च्या आसपास असू शकते असंही आता वन अधिकाऱ्यांच्या वतीनं सांगण्यात येत आहे. आणि खरं तर हे बिबटे हलवण्यासाठी माणिकडोह सारख्या बिबट निवारण केंद्रांमध्ये त्याची संख्या अपुरी पडत आहे आणि म्हणून वनतारा सारख्या ठिकाणी या ठिकाणी बिबटे पाठवण्यासाठी जरी वन विभाग प्रयत्न करत असले तरी वनतारा किती प्रमाणात बिबटे नेणार आणि त्याच्यावरती कशा उपाययोजना करणार हा नंतरचा भाग झाला. परंतु येथील बिबट्यांना पकडणं हे सुद्धा आता मुश्किलीचा भाग झालेला आहे. वन विभागाकडे असणारी माणसांची संख्या कमी आहे, कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे आणि बिबट्याचा जो परिसर आहे तो टोटली पाहिला तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्याचा वावर वाढलेला आहे. त्यामुळे या बिबट्यांची मोठी संख्या ही खरं तर आहेत आणि याच्यावरती उपाययोजना करणं सुद्धा मोठ्या प्रमाणात जिकिरीचं झालेलं आहे. हे खूप गंभीर आहे, कारण मुळात त्या बिबट्यांची गणनाच नसणं, जनगणनाच नसणं, त्यामुळे मुळात किती बिबटे आहेत हे माहीत नसणं, यातले किती बिबटे हे मानवी वस्त्यांवर हल्ले करतात याची नीट माहिती नसणं. जर याच माहिती आपल्याकडे नीट नसतील तर त्यावर उपाययोजना नीट होतील का हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल आहे. बरं, जेव्हा वन्य प्राण्यांशी डील करण्याची वेळ येते त्यावेळेस आपले कायदे आणि आपल्या व्यवस्था या चालत नाहीत. त्या वन्यजीवांच्या वतीनं आजूबाजूला असणाऱ्या ज्या व्यवस्था आहेत त्यानुसार काम करावं लागतं. त्यामुळे एकीकडे जर आपण फक्त पिंजरे लावून याच्यावर उपाय काढायला जाणार असू तर तो कदाचित नुसता दाखवण्यासाठी म्हणून एक उपाय ठरेल, पण तो सक्षम उपाय ठरत नाहीये. दुसरीकडे या बिबट्यांना जर हलवायचं असेल तर इतक्या मोठ्या संख्येने असलेले बिबटे हलवायचे कसे आणि बिबट्यांना न मारता हा संघर्ष मिटवायचा कसा, हे एकूण प्रश्नांचा गुंता प्रचंड मोठा आहे. पण त्या गुंत सोडवत असताना एक बाब आपल्याला अग्रस्थानी लक्षात ठेवायला हवी की भीतीच्या छायेत जगणारी गावं हे महाराष्ट्राचं वास्तव असू शकत नाही, मग ती भीती वन्य प्राण्यांची का असेना. जर एखाद्या गावामधला बाहेर गेलेला मुलगा मला बिबट्याची भीती वाटते म्हणून गावात यायलाच तयार नसेल, गावातल्या पोरीबाळी शेतामध्ये जायला घाबरत असतील तर दहशतीच्या वातावरणामध्ये त्यांना जगायला भाग पाडणं हे आपल्या व्यवस्थेला शोभणारं नाही. त्यामुळे या सगळ्यांना लवकरात लवकर जितका मार्ग काढता येईल तेवढा काढायला पाहिजे. तो सोपा नक्की नसणार आहे पण तो अशक्य पण नाहीये. त्यामुळे शासनाला यासाठी प्रयत्न करावे लागतील. आपण दोघेही जण या चर्चेत सहभागी झालात, आपल्या दोघांचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.